जर पाहिलं तर भावेश पवार या ठाणे जिल्ह्यातील दोन्ही मातब्बर खेळाडूने गोवा जिंकलं कालच्या रात्रीमध्ये. ते जिंकलं गोवा आणि मात्र दोघेही दाखल झालेले आहेत आपल्या या परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची स्पर्धा खेळण्यासाठी इकडे दाखल झालेली आहेत. या दोघांची एक गोष्ट मला आवडते. व्यावसायिक क्रिकेट खेळतात नो डाऊट. आज ISPLमध्ये देखील मोठी मागणी असणारे दोन्ही खेळाडू आहेत. परंतु त्याच्या जोडीला माझ्या गावासाठीचं क्रिकेट माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते खेळण्यासाठी दोघेही येतात. ही खूप मोठी बाब आहे. आणि या दोघांना सुद्धा गावाने एक नाव दिलंय, लौकिक दिलंय आणि हे दोघेही त्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत असताना आपल्या गावासाठी व्यावसायिक क्रिकेटमध्ये व्यस्त असताना सुद्धा आपल्या गावासाठी सातत्याने वेळ देत आहेत. ही कमिटमेंट आहे आणि म्हणूनच या दोन्ही खेळाडूंचा एक वेगळा दर्जा आहे. 22 बॉलिंगसाठी पहिला बॉल टर्न केलाय, मोठा टर्न पहिला मिळाला. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत वाईट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर 22च्या गोलंदाजीची वैशिष्ट्य भरपूर आहे. कधी कधी जोरात सरळ बॉल टाकतात, कधी थोडा टर्न, कधी मोठा टर्न, कधी कमी गतीचा बॉल, कधी वेगवान चेंडू. हे पाहायला मिळतं त्यांच्या बाबतीत. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय. 3-3 खेळाडू परंतु त्यांच्यामध्ये चेंडू पडतोय. भाग्यशाली राहिले अशा ठिकाणी चेंडू पडला ज्या ठिकाणी फिल्डर उपलब्ध नव्हते. तर ही रणनीती आहे. याही बॉलला जर पाहिलं तर थोडंसं उंचावरून, थोडंसं कमी गतीने, थोडंसं फिरणारा आणि त्याच्यामुळे टायमिंग नव्हतं झालं. परंतु एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावा असणारी मॅच आहे. मजा येते ज्यावेळेला क्रिकेटचा खेळ मैदानात सुरू असतो. मैदानात सुरू असतो आणि मैदानाच्या बाहेर रंगतो. पाहणाऱ्यांच्या मनामध्ये क्रिकेट चालू असतं. सिंगल, डबल, विकेट हे प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील सुरू असतं. त्यांनाही वाटत असतं आपला आवडता खेळाडू जिंकावा, आपलं गाव जिंकावं. हो 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 हो, याचाच उल्लेख केला होता. आता चांगल्या टप्प्यावरून गर्रकन बॉल फिरवलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय आणि हे तर वैशिष्ट्य आहे. ISPL सारख्या करोड रुपयाच्या स्पर्धेतील पहिल्या पर्वाचा बेस्ट बॉलर आहे. आणखीन एक हाई चेंडू. बॉलचा फक्त टप्पा तोच आहे. बॉलचा जो टर्न आहे ना तो कमी जास्त करताना पाहायला मिळाले. लहान वयातच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा मालिकावीर देखील ठरले होते आणि चर्चेत असणारे नाव विनर स्पोर्ट्ससाठी देखील सुरुवातीला खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं. मोठमोठ्या संघांसाठी क्रिकेट खेळत आहेत. परंतु कितीही प्रोफेशनल संघांची नावं त्यांच्या समोर लागली तरी गोरसई बी हे नाव मात्र आयुष्यभरासाठी फिट झालंय, कारण त्या नावाने त्यांना एक ओळख दिलेली आहे. आणखीन एक पुन्हा एकदा तेच. आता इथे बॅटरच्या माइंडशी खेळतात भावेश. कधी छोटा टर्न, कधी मोठा टर्न, कधी टप्पा पुढे, कधी थोडा मागे, कधी आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी लगातारचे निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येत आहेत. सागर यांना प्रयत्न करावे लागतील. सागर यांच्याकडे टॅलेंट आहे परंतु ते आज दाखवावं लागेल. पुन्हा एकदा तेच मोठा टर्न पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली जाते. भावेश पवार उगाच कुणाच्या नावाचा जय जयकार नाही होत. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. भावेश आज ब्रँड का झालाय त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी आयकॉन म्हणून इकडे का खेळतायत उत्तर देत आहेत. यावेळेला मात्र समोरच्या बाजूला खेचलाय बॉल. सागर स्ट्रगल करत होते परंतु आता मात्र सागर यांच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, षटकार. येस, डिजन्स चंद्रकांतजी फुटाणे साहेब आमचं अगदी क्रिकेटमध्ये मनोरंजन खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या कौशल्यतेने त्यांच्याकडून होताना पाहायला मिळतं. 2 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 22 झाली आहे. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, जगातील कोणताही बॉलर असा नाहीये ज्याच्या विरुद्ध रन येऊ शकत नाही. चांगले चेंडू पाहायला मिळाले परंतु त्यानंतर सागर यांनी एक षटकार मारला हेही सुद्धा विसरता येणार नाहीये. आणि धावफलक 22 वर जाताना पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जातंय. गोलंदाजीसाठी येत आहेत अर्षद भंडारी यांना मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पाहूया एदुटणे गावचे असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूला आपल्या गावाने एक नावलौकिक दिलाय. प्रत्येक गावाची एक खासियत आहे. कुणाचे बॉलर चांगले आहेत, कुणाचे बॅटर चांगले आहेत, कुणाचे फिल्डर चांगले आहेत, कुणाचे कॅप्टन चांगले आहेत, कुणाचे यंगस्टर चांगले आहेत, कुणाचे सिनियर चांगले आहेत. तर
एक ओळख राहिलेली आहे प्रत्येक गावाची आणि ही ओळख कोणी दिली आहे माहिती आहे? या क्रिकेटच्या खेळाने दिली आहे. आज गावं एखाद्या गावाचं वाकळण गावाचं नाव जरी घेतलं, आपल्याला जीत आठवतात, आपल्याला केतन आठवतात. असं प्रत्येक गावाच्या बाबतीत आहे आणि ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मग ही स्पर्धा असेल, त्याचबरोबर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धा ज्यावेळेला येतात ना, एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो आणि आजही जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, यावेळेला अँगल बनवत बॉल मात्र येताना पाहिला मिळाला. इकडे रनआउटचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. खेळाडू बाद आहेत की नाही याकरता. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना या ठिकाणी पाहायला मिळते. उंबरलीचे भावीजी पाटील स्कोरर म्हणून आमच्याबरोबर जुडले गेलेले आहेत. सगळेच दिग्गज या आयोजनामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू असणारी मॅच नमन जिशा 11 आणि दुसऱ्या बाजूला अयश ईश्वरी 11 आपल्याला पाहायला मिळते. येस, आयोजन कमिटीतील सगळेच महत्त्वाचे सदस्य मग त्यामध्ये अनंतदा पाटील असतील. येस, खेळाडू बाद आहे. षटक क्रमांक 3 कोंडी फुटली आणि ती सुद्धा रनआउटच्या स्वरूपात. एक चांगला चेंडू आतमध्ये येणारा चेंडू इकडे पाहायला मिळाला. त्यावर मात्र रनआउटच्या स्वरूपातील पहिली विकेट आली आणि आता भिवंडीच्या भरोडीचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अजय अजय पाटील यांना पण मैदानाच्या दिशेने पाहतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी देखील आयकॉनची देखील एक महत्त्वाची भूमिका असते. आता आयकॉन म्हणजे तुमच्यापेक्षा काही वेगळा नसतो, तुमच्यासारखाच असतो. परंतु त्याने स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा गाजवलेला असतो म्हणून त्याला आयकॉन म्हणून निवड करण्यात येत असते. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. खरं हर्षद भंडारी पुन्हा एकदा अजय पाटील यांच्यासाठी पहिला सामना आजच्या दिवसातील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. जीपीएल खेळायची म्हणून काल रात्री मोबाईलच्या ऐवजी बॅट तर चार्जिंगला नव्हती लावली ना, पहिल्याच बॉलवर लांबलचक षटकार मारलाय. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. लगातारचा दुसरा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. 34 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आल्या आल्या म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळाला वेळ बदलायला वेळ लागत नाही. विकेट गेली त्याचा दबाव अजिबात येऊ दिला नाही आणि मी आलोय याची ग्वाही मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दिली आहे. बॅक टू बॅक मोठे फटके या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट, त्यानंतर षटकार आणि त्याच्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 वर. लगातारचे 2 षटकार. येस, ठराविक वेळेतच तुम्हाला या ओव्हर संपवायच्यात याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शिस्तबद्धता ही नेहमीच या परिसराची ओळख राहिलेली आहे. बॉल पुन्हा एकदा येतोय. थोड्या वेळासाठी कामाला लावलं, बॉल खूप लांबवर पाठवला
आणि अजय ॲज अ आयकॉन म्हणून, ठाणे जिल्हा आयकॉन म्हणून माझी या स्पर्धेत JPL मध्ये निवड का झालेली आहे याचं उत्तर या ठिकाणी अजय यांनी दिलेलं आहे. पुन्हा एकदा हर्षद अजय यांच्यासाठी. यावेळेला चांगला बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला होता, त्यालाही कव्हरच्या दिशेने ढकललंय. एक रन त्या ठिकाणी कंप्लीट केली गेलेली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र बऱ्यापैकी झाली आहे. एक विकेट आली आहे, ती रनआउटची आली आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय पाटील त्यांना जॉईन झालेत आणि त्यांच्याकडून देखील जबरदस्त प्रहार या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. या स्पर्धेचा पहिला चौकार विशाल म्हात्रे यांनी मारला. या स्पर्धेतील पहिला षटकार हा सागर पाटील यांनी मारलेला आहे. अधिकृत पहिली विकेट मात्र गोलंदाजाच्या नावावर यायची बाकी अजूनही. या वेळेला अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू येताना पाहायला मिळाला. दांडी 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 गुल बोल्ड. विकेट येताना पाहायला मिळते. या स्पर्धेतील पहिली विकेट घेण्याचा मान जातोय गोलंदाज हर्षद भंडारी यांच्या नावावर. पहिली विकेट त्यांच्या नावावर लागलेली आहे. धावसंख्या बऱ्यापैकी झाली, परंतु दुसरी विकेट देखील या ठिकाणी आलेली आहे. 35 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळतात. विशाल माघारी परतले. त्या अगोदर त्यांनी 6 बॉलमध्ये 12 रन केल्या. धडाकेबाज अजय आहेत आणि त्यांच्या जोडीला मात्र आता मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत हर्षद ठोंबरे कोणी. अजय पाटील आणि हर्षद ठोंबरे ज्यांनी अगदी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील गाजवली होती असा खेळाडू. या वेळेला आई बॉल जर पाहिलं तर चांगला होता, कसा बसा खेळला. मिड विकेटच्या दिशेने 1 रन कंप्लीट केली जाते. फिल्डिंग चांगली आहे आणि थ्रो येईल तोपर्यंत 2 रन देखील त्या ठिकाणी कंप्लीट केले गेलेले आहेत. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर नमन जिशा 11 संघाची झालेली आहे 37. 2 विकेट माघारी. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा भावेश पवार यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. अजय पाटील विरुद्ध भावेश अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दोन्ही ठाणे जिल्ह्यातील प्रतिथयश खेळाडू आहेत आणि आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई पाहायला मजा येणार आहे. ओव्हर नंबर 4ला सुरुवात होते. भावेश स्वतः बॉलिंगसाठी. अयश ईश्वरी 11 एका बाजूला क्षेत्ररक्षणासाठी पाहायला मिळत आहेत, तर नमन जिशा 11 आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी. आकाशजी भोईर आणि नितीनजी फुलोरे साहेबांची टीम आणि दुसऱ्या बाजूला दिनेशजी पाटील साहेबांची टीम. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा खेळला खरा, परंतु बॉलच्या टर्नचा अंदाज नाही आलाय. बॅटची कडा घेऊन बॉल मागे जाईल, तिकडे होते फिल्डर. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चौथ्या ओव्हरची सुरुवात मात्र या ठिकाणी डॉट बॉलने करतायत भावेश. मागील षटकात देखील चांगली एक शेवटचा बॉल वगळता मात्र चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून देखील राहिली होती. 8 धावा एकंदरीत त्या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या. निर्णायक असणार आहेत भावेश. मॅच विनर खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची बॉलिंग, त्यांची बॅटिंग, त्यांची फिल्डिंग, त्यांचं नेतृत्व या सगळ्या गोष्टी चर्चेच्या आहेत. तेवढी चर्चा अजय यांची सुद्धा. हा बॉल थोडासा समोरून फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु याला खेळलाय. 1 रन त्या ठिकाणी अजय यांनी घेतलाय. दुसऱ्याही धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. ओ हो, चांगलं बॅकअप पाहिलं मिळालं, अन्यथा आणखी 1-2 धावा येऊ शकल्या असत्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं तर भावेश थोडेसे नाराज आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. 39 धावा ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 6 षटकांच्या या मॅचेस आहेत. इथे उपस्थित असणारा प्रत्येक खेळाडू हा आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलेला आहे आणि त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे एखाद्या गावातून प्रत्येक गावातून 2-2, 3-3 खेळाडूंची निवड झाली असेल, अख्ख्या गावाची तर नाही झालेली आहे. म्हणजे इकडे टॅलेंट. ओहो, आत्ता मात्र मोठा टर्न.
याचा उल्लेख मी अगोदर देखील केला होता. एकाच टप्प्यावरून मोठा टर्न आणि वेगवान चेंडू म्हणा किंवा छोटा टर्न या सगळ्या गोष्टी बावीस यांच्या गोलंदाजीतील समाविष्ट होताना पाहायला मिळतात. ॲक्शन देखील तीच असते, परंतु त्याच्या मधून त्यांच्याकडे ही एक वेगळी क्षमता आहे. यावेळेला वेगवान चेंडू टाकला होता, समोर खेळला जातोय, अडवण्याचा प्रयत्न. पहिल्या प्रयत्नात तर यशस्वी नाही राहिला, पाठीमागे बॅकअप होतं आणि तिकडनं मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव पूर्ण केली जाते. आता थोडासा वेगवान चेंडू टाकला होता. हे मिश्रण, हे वैविध्यता तुमच्याकडे गरजेची आणि त्यातल्या त्यात शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये हे खूप गरजेचं आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये T20चा क्रीडा प्रकार आल्यानंतर हा स्लोवर वनचा चेंडू देखील तेवढाच लोकप्रिय झाला. व्हेरिएशन, स्लोवर वन, फास्टर वन, यॉर्कर याचा मिलाप असतो. आता कमी गतीचा टाकलाय, त्या ठिकाणी वळवलाय बॉलला आणि बॅटर पाहत राहिले की आता आणि कधी कधी असं होतं ना, एखाद्या गोलंदाजाकडे वेगवेगळे व्हेरिएशनचे चेंडू असल्यानंतर बॅटर थक्क होतात, आता कोणता बॉल टाकणार प्रश्नच पडतो आणि जर का डॉट बॉल आला तर तो प्रश्न थोडासा मोठा पडतो. आणि इकडे थोडीशी चर्चा करतात अजय, कारण अजय भावेश यांचं क्रिकेट बऱ्यापैकी जाणतात, त्यांच्या विरोधात एकत्र देखील क्रिकेट खेळलेले आहेत. वळवलाय पुन्हा एकदा. वा भावेश वा, काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. हे षटक भलेही विकेट नाही मिळाली, परंतु बॉलिंग काय टाकली आहे लाजबाब. या ओव्हरमध्ये फक्त 3 रन दिल्या, 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि हे कधी रात्री 1-2 वाजेपर्यंत गोव्याला मॅच खेळत होते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर एअरपोर्टला पोहोचले, तिकडे एअरपोर्टला गेल्यानंतर फ्लाईट पकडली, मुंबईत आले, मुंबईतून डायरेक्ट ग्राउंडवर आले. रात्रभर झोप नाही झाली आहे, थकवा आहे, तरीसुद्धा हा परफॉर्मन्स आहे. भावेशसाठी टाळ्या व्हायला हरकतच नाही आहे. काय जबरदस्त मात्र कामगिरी म्हणावी लागणार आहे. म्हणजे क्रिकेटसाठी समर्पण आहे हे. आणि एकटा भावेशच नाही की आपण बऱ्याचदा चर्चा करतो, परफॉर्मन्स होत नाही एखाद्या खेळाडूचा, आपण दोषही देतो, परंतु त्याच्यामागे खेळाडूंचा प्रवास, त्यांनी घेतलेली मेहनत, या सगळ्या बाबी देखील लक्षात घेण्यासारख्या आहे. क्रिकेट फास्ट झालाय आणि या फास्ट झालेल्या क्रिकेटमध्ये खेळाडूंची काळजी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि आमचे हे खेळाडू देखील खूप सारा प्रवास करत असतात. मग गावासाठी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचाही उल्लेख करेल. बऱ्याचदा आपल्या ऑफिसला हाफ डेने सुट्टी घेऊन गावाच्या मॅचला धावपळ करत पोहोचणारे गावातील खेळाडू देखील काही कमी नाही आहेत. त्यांचं देखील ते समर्पण आहे आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी षटक क्रमांक 4 संपले. 40 या 22नी धावसंख्येला कंट्रोल केलंच आहे. विकेट त्यांच्या नावापुढे नाही लागली, हरकत नाही, परंतु धावसंख्येला तर कंट्रोल केलंय. 40 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय सिद्धू पाटील, कॅप्टन आहे टीमचे. वाडेकर म्हटलं तर आज नाही तर कित्येक वर्ष वाडेकरचे स्पिनर, फिरकीपटू तेवढेच लोकप्रिय आहे. म्हणजे एखाद्या गावाला म्हणजे परंपरा असते. काही गावाला गोलंदाजांची परंपरा असते, काही गावाला फलंदाजांची परंपरा असते, काही गावाला क्षेत्ररक्षकांची परंपरा असते. तसं ही फिरकीपटूंचं गाव, अशी देखील वाडेकर या गावाची ओळख राहिलेली आहे. आणि याच वाडेघरच्या नक्कीच शिरपेच्यातील मानाचा तुरा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतो. सिद्धू पाटील येत आहेत. पहिला बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी, बॉल मागे 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 गेला आणि सीमारेषेच्या पारही गेला. षटकार. यानंतर होणारी मॅच तन्मय प्रतिष्ठान आणि VTS रिअल टर्फ या दोन बलाढ्य संघांमधील मॅच असणार आहेत आणि इनिंग ब्रेकमध्ये कॅप्टन सज्ज राहतील टॉससाठी. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने एक चांगला क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्जेच्या या ग्राउंडवर सुरू असणारी क्रीडा स्पर्धा. ग्राउंड हरिभक्त परेन मारुतीबाव पाटील क्रीडांगण आणि त्यावर सुरू असणारी भव्य दिव्य स्पर्धा. वळवलाय बॉल, त्याला मात्र उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. सीमारेषेवर बॉल अडवण्याचा प्रयत्न नाही, अडत आहे बॉल, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 चौकार.
धावफलक जर पाहिलं तर पुढे जात असताना पाहिलं मिळेल 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहिला मिळत आहेत. नमनजीशा 11 संघमालक दिनेशजी पाटील साहेब यांची टीम. येस मोठा गावचे एक लिजेंडरी खेळाडू निलेशजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग नाही झालाय, गोलंदाज स्वतः मागे चाललेत. एक रन त्या ठिकाणी घेतला जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि तिकडे दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेलेली आहे. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. याही परिसरातील खेळाडूंनी अगदी मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केलंय, मोठमोठ्या संघांना टक्कर दिली आहे, मोठमोठ्या संघांना पराभूत केलंय. असे लिजेंडरी खेळाडू देखील या ठिकाणी मंचावर आपल्याला प्रमोद म्हात्रे पाहायला मिळत आहेत, अनंतदा पाटील पाहायला मिळत आहेत, निलेश म्हात्रे जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्यांनी एक कालखंड गाजवलाय. यावेळेला हा बॉल पुढे होता आणि त्याला पाठवलंय खूप मागे. जा शोधून आणा बॉल, एवढं मारलाय. 6 षटकार. अजय पाटील 309च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. षटकाराची भाषा मात्र या ठिकाणी बोलतायत. आतापर्यंत 4 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावफलक जर पाहिलं तर आता पुढे गेलाय तो म्हणजे 58 धावा धावफलकावर. ओहो यावेळेला दांडी 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 गुल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. अजय दिवसभरात खेळताना पाहायला मिळतील. नवीन पोर्ट्सवर आपण या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण देखील पाहू शकता. सगळ्या प्रेक्षकांचं तिकडेही हार्दिक स्वागत असेल. VTS रियल टर्फ आणि तन्मय प्रतिष्ठान. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन पहिला डाव सुरू आहे. शेवटचं षटक हर्षद भंडारी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत आणि समोर देखील जर पाहिलं तर हर्षदच आहेत. पहिला बॉल वेगवान होता, त्याला मात्र सीमारेषा दाखवली आणि ती सुद्धा 6 धावांवाली सिक्सर. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. शेवटचा षटक आहे. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करायची आहे, बरोबर माहिती आणि तो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या झाली आहे 64. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रणशिंग फुंकले गेले, बिगुल वाजले. या स्पर्धेचं ग्रामीण प्रीमियर लीगचं आणि सुरुवातीपासून जबरदस्त चुरस पाहायला मिळते. कधी बॅटर कधी बॉलर या दोघांच्याही बाजूने जाणारा हा पहिला डाव आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाला. या वेळेला वेगात बॉल अगदी बॉडीच्या दिशेने करण्याचा प्रयत्न राहिला होता. फेकी केली जाते आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरिता. ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिला सामना, पहिला दिवस. VTS रियल टर्फ आणि तन्मय प्रतिष्ठान असा सामना यानंतर आपल्या खेळताना पाहायला मिळणार आहे. पहिला डाव काही चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले आणि विशेष म्हणजे पहिल्या डावापासून बॉल वळतानाही पाहायला मिळाले. जसे भावेशने काही बॉल वळवले म्हणजे खेळपट्टी दोघांनाही साथ देणारी आहे. बॅटरला सुद्धा, बॉलरला सुद्धा, स्पिनर्सला सुद्धा आणि त्याच्यामुळे मजा येणार आहे. क्रिकेटमय वातावरण इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा हंगाम मात्र आता चांगलाच बहरत आला आहे. गावाच्या स्पर्धा सुरू आहेत, काही ठिकाणी तालुक्याच्या सुरू आहेत, जिल्ह्याच्या सुरू आहेत, प्रीमियर लीग सुरू आहेत, व्यावसायिक गटाच्या स्पर्धा सुरू आहेत. ओव्हर 40ला सुद्धा मात्र सध्या चांगलाच रंग आला आहे आणि त्याच्यामुळे यस प्रीमियर लीग नॉट आउट
प्रीमियर लीग मात्र मोठ्या प्रमाणावर होतात. मला वाटतं आता 50% क्रिकेट हे प्रीमियर लीगने व्याप्त केलं आहे बऱ्यापैकी. मी ओव्हरऑल सांगतोय. कारण ग्रामीण क्रिकेट मोठ्या प्रमाणावर आजही खेळलं जात आहे. परंतु यश मिळता राहिलं या ठिकाणी हर्षद भंडारी यांना धावसंख्या 66 वर पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलंय. हर्षद ठोंबरे बॅटिंगसाठी आहेत. यावेळेला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक. फाईन लेगला बॉल जातोय. तिकडे फिल्डर नाही आहेत. बऱ्याचसा लांबवरून प्रवास करत फिल्डर तिकडे पोहोचले. बॉलला अडवतायत. 2 धावा घेतल्या. तिसरीचा कॉल आणि तिसऱ्या पंचांची मागणी. सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय. त्यांना पाहिलं मिळते रनआउटची. यावेळेला आल्या स्ट्रोक तर खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होईल. अडवण्याचा प्रयत्न. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्या पाहिल्या मिळते जाऊन पोहोचते ती 70 धावांवर. ही धावसंख्या देखील पाहायला मिळते. पहिल्याच मॅचमध्ये 70 पर्यंत पोहोचलेले आहेत. चांगली गोलंदाजी राहिली खरी, परंतु अजय पाटील विशाल यांच्याकडून जी बॅटिंग झाली त्याच्यामुळे हा धावसंख्या ही बनलेली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. एक 70-80 धावांचा पाठलाग सुद्धा बऱ्यापैकी होतो. यावेळेला लोअर फुल टॉस. पॉवरफुल स्ट्रोक इकडे खेळताना पाहायला मिळाले. हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. शेवट चौकाराने झालाय आणि बघता बघता पहिला डाव संपला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 74. विजयासाठी पाहिजे 75. पाहत राहा ग्रामीण प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि पहिली मॅच. विनंती असेल अध्यक्ष रंगनाथ चौधरी साहेब. रंगनाथ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. तन्मय प्रतिष्ठान आणि VTS रिअल टर्फ यांच्यातील हा टॉस होणार आहे. रवींद्र संते यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकता. VTS रिअल टर्फ रंगनाथ चौधरी साहेब अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस 6 ओव्हरची मॅच असणार आहे. दुसऱ्या मॅचचा टॉस. टॉस या ठिकाणी जिंकला गेलेला आहे. VTS रिअल टर्फ टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? धन्यवाद रंगनाथ चौधरी साहेब. आणि किती उत्कंठ ही स्पर्धा खेळण्याची. एक आता प्रीमियर लीगचे वारे वाहू लागलेत आणि गेली 3 वर्ष खूप चांगली स्पर्धा होते. रवींद्रजी त्याविषयी काय म्हणाल आणि त्याचबरोबरीने टॉस जिंकून काय निर्णय असेल? सर्वप्रथम टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहोत आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं तर खूप सुंदर टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना जो एक वाव मिळाला पाहिजे तो वाव मिळण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि जाऊयात तन्मय प्रतिष्ठान यांच्या कॅप्टनकडे. काय म्हणाल? किती उत्कंठ ही स्पर्धा खेळण्याची. टीम कशी आहे? निवडलेली टीम आपण समाधानी आहात का या स्पर्धेविषयी? चांगले आयोजन केले. थोडक्यात सांगितलं आयोजन चांगलं केलंय. दोन्ही संघांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. क्रिकेट रसिको, याही मॅचचा ग्रामीण प्रीमियर लीगचा आनंद आपण थोड्याच वेळात घेणार आहोत. परंतु पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे जाऊयात. आवाज करण काळन सरांचा असेल. धन्यवाद.
थँक्यू सो मच चंद्रकांतजी शेट्टे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा बिगुल वाजलाय वैकुंठवासी हरिभक्त पारायण मार्तुबा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीवरती. आणि थर्ड सीझनची पहिली मॅच आयांश ईश्वर 11 आकाशदादा भोईर आणि नितीनदादा फुलोरे यांचा मालकीचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला दिनेश दादा पाटील यांचा मालकीचा संघ नमन जी ईशा 11 मध्ये. नाणेफेकीचा कौल झाला, जिंकला तो आयांश ईश्वर 11ने. फिल्डिंग करण्याचा जरूर त्यांनी सिग्नल दिला आणि नमन जी ईशा 11ने प्रथम डावामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या उभारली ती 74, 4 विकेट ज्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले. आणि खास करून बॅटिंग कार्डचा विचार केला, सुरुवातीला विशाल म्हात्रे 6 बॉल 12, सागर होते. थोडासा खडतर प्रवास तिथे जरूर सागरच्या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, कारण 8 बॉलमध्ये फक्त आल्या त्या 6 धावा. देन हिटमॅन ऑफ बरोडी 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले, जो आयकॉन आहे, आणि 12 बॉलमध्ये 34 धावा त्याने लगावल्या. शेवट हर्षदकडून 1 षटकार आपण बघितला, त्याच्या बॅटमधून 10 धावा 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि अभि भोईरच्या बॅटमधून देखील शेवटला 1 चौकार आला, 6 धावा त्याने जोडलेल्या आहेत. आणि एकंदरीत आपण पाहतोय 74 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 6 ओव्हरचा डाव आहे. इम्पॅक्ट प्लेअर जे उर्वरित तुमचे 4 प्लेअर आहेत, 15चा स्क्वॉड आहे. मग 12वा जरी खेळाडू असेल तो देखील तुम्ही इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात मैदानाच्या आत उतरवू शकता, पण तो उतरवण्या अगोदर तुम्हाला अंपायर्सला कॉल द्यायचा. अंपायर्सचा जेव्हा सिग्नल येईल तेव्हाच तुमचा प्लेअर मैदानाच्या आत जाईल आणि आतमधला बाहेर जाईल. अन्यथा डायरेक्ट जर तुम्ही उतरवला तर 2 रनची पॅनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यात येईल. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. मॅच टाय झाली तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस, जो आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे तोच या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये फॉलो करण्यात आलेला आहे. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. जबरदस्त बॉलिंग, खास करून बॉलिंग कार्डकडे गेलो तर आपण 2 षटकांच्या स्पेलमध्ये भावेशला विकेट मिळाली नाही, पण फक्त 11 धावा. चंदू सरांनी ज्या पद्धतीनं म्हटलं की कालची रात्र 11 वाजता त्याने 12 वाजवले होते. सेमीफायनलमध्ये जबरदस्त बॅटिंग केली, फायनलमध्ये केतन मात्रेने जबरदस्त बॅटिंग केली आणि तिकडे गोवा गाजवला. भावेश पवार आणि त्यासोबत केतन मात्रेने त्यांची टीम जिंकली. त्यानंतर 2 वाजता काहीतरी त्याने ग्राउंड सोडलं होतं. 6ची फ्लाईट पकडून 7 वाजता मुंबई एअरपोर्टला आला आणि देन तसाच इकडे आलाय. झोपला नाही, मात्र फलंदाजांची झोप उडवणारी गोलंदाजी, जे त्याचे मोठे टर्न होत होते बॉल. फलंदाजाची बॅट ऑनसाईडला फिरत होती, ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल गर्कन फिरत होता आणि 2-2 फूट जवळपास बॉल फिरत असताना विकेट किपरकडे जात असताना पण बघितला. टेनिस बॉलला फिरवणं ही सोपी गोष्ट नाही. फिरकीचं मायरघर वाडेघर ज्याला आपण म्हणतो, जो लेग स्पिनर सिद्धू देखील आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा मागडा गेला, पण जाता जाता त्याने अजय पाटीलला पॅव्हलियनमध्ये पाठवलं होतं. ती महत्त्वपूर्ण विकेट ठरली, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये आणखी काही धावा अजयकडून आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. वळत आपण दुसऱ्या डावाकडे. मयूर दातीलकर मॅन फ्रॉम फडकेपाडा आणि आदित्य गोरपेकर मॅन फ्रॉम नारिवली ही आघाडीची जोडी आहे. इम्पॅक्टचा सिग्नल अंपायरचा आला. सागर पाटीलच्या जागेवरती आता शॉर्ट फाईन लेगला जो फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय, शक्ती वालिलकर इन झालेले. 75 धावांचं लक्ष आहे. बॉलिंग मार्कवरती दहीसर एक्सप्रेस डावखुऱ्याचा प्रतिभा संपन्न असा यंगस्टर आहे, मात्र समोर तितकंच कडवं आव्हान. मयूर दातीलकर, खुल्या गटाचा अनुभव आणि कल्याण डोंबिवलीला रिप्रेझेंट करणारा खुल्या गटामध्ये आणखी एक नामवंत खेळाडू आहे मयूर. मिड विकेट सेट आहे मयूरसाठी आणि एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल तो एक्स्ट्रा कोरमध्ये. 2 कोनमध्ये फिल्डर आहे 30 सर्कलच्या बाहेर. मिड ऑन आत आहे, मिड ऑफ आत आहे. शॉर्ट मिड विकेटचं शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन पॉईंटचं मिड ऑफ. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, शॉर्ट थर्डने स्टॉप केलं बॉलला. स्वप्नील म्हात्रे, ग्रामीणचा लिटिल मास्टर, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जर तिथे थांबला नसता तर कदाचित तो थेट डीप थर्ड मॅनला सीमारेषेच्या बाहेर गेला असता. आउटसाइड एज घेऊन ही पहिली धाव येते मयूरच्या बॅटमधून नमनजी ईशा 11 साठी. आयांश ईश्वर 11 साठी. 75 धावांचं लक्ष. आदित्य गोरपेकर दोन्ही राठी आघाडीला आपल्याला पाहायला मिळतात.
लॉफ्ट केला हवेत आहे बॉल. ओव्हर टू बॉलर हेड. स्क्रीनच्या समोर चाललाय. लॉंग ऑफने जरूर ट्राय केलं बट पोहोचला नाही. पहिला चौकार दुसऱ्या डावामधला. थँक्यू डीज. कमी वयामध्ये मागचे 2 वर्ष मी पाहतो आदित्य गोरपेकरला जबरदस्त बॅटिंग ग्रामीण फॉर्मॅट नारिवली गावासाठी ओपन करत असताना त्याने केले. आज मात्र आपण पाहतोय आयांश ईश्वर 11 साठी पहिला. वन्स अगेन लो फुल टॉस ऑन साइडला चालल्या वाईडिश लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे मिसफिल्ड झाली आणि मयूरने कॉल दिला. मयूर आणि आदित्य दोघांचं रनिंग बिटवीन द विकेट फार सुरेख आहे. त्यामुळे जर डीपमध्ये तुम्ही फिल्डिंगमध्ये चुका करताय तर लगेचच ते पुढच्या धावेसाठी धाव ठोकणारच आहेत. 2 धावा आणि या 2 धावांसोबत सध्याचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 7 वरती. 75चं लक्ष्य पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स करतील. शॉर्ट मिड विकेटला पुन्हा फिल्डर आहे. थोडंसं डीपमधून फिल्डर आता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन कडे चाललेला आहे. पॉईंट मात्र पूर्णपणे खाली. तिकडे आता कव्हर करतात ते एक्स्ट्रा कव्हर सोबत आपण शॉर्ट कव्हरला फिल्डर पाहतोय. थर्ड मॅन देन फाईन लेग सुमित भोईर. ओ एज आहे मागे. फाईन लेगने जबरदस्त फिनिश केलाय. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाचा आत आलाय आणि त्याने ही इम्पॅक्टफुल कॅच पकडली. पहिला धक्का आदित्य गोरपेकर बाद. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. थोडंसं आता सरकवतात त्याला. स्क्वेरिश करतात मिड विकेट रिजन दरम्यान. शॉर्ट स्कोअर लेग आता शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला आपल्याला सध्या तरी 5 फिल्डर पाहायला मिळतात. सुमित भोईर इनसाइड आउटचा प्रयत्न होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अजय येतोय बट त्याला तर कव्हर करता आला नाही. डीप मधून आलाय. फिल्डर उचलून थ्रो करतोय सिंगलने. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे 8 या आकड्यावरती. अगोदर शफल झाला देन थोडासा मागे आला. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर राहत होता. बऱ्याच वेळेला इनसाइड आउटचे फटके सिद्धूच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत आणि वारंवार लिमिटेड ओव्हरमध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतात. फटके बनवले जातात रचनात्मक आणि पॉवर प्ले. त्यामुळे इथे सुरुवात चांगली झाली तर ते ॲडव्हान्टेज असेल पुढे या धावसंख्येला चेस करत असताना. 75चं लक्ष्य या षटकातील शेवटचा बॉल मयूर दातीलकर स्ट्रायकिंग एंडला. समोर ड्राईव्ह केलाय मिड ऑफला. अजय ड्राईव्ह तर लगावले. बॉल हाताला लागलाय. देन मिड ऑनने आता कव्हर करून थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ जरूर घेतला. चांगली फिल्डिंग. धावा 3 जरूर सेव्ह केल्या त्याने. 1 धाव मिळते ती मयूरला आणि ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद 9 धावा आयांश ईश्वर 11. थोडीशी टीम मीटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते कारण इथे धावसंख्येला डिफेंड देखील करायचं आहे. ॲज अ कम्पेअर आपण पहिल्या डावाकडे गेलो तर दणदणीत सुरुवात केली होती. 14 धावा नाबाद आल्या होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. 2 ओव्हरच्या 22 पवारच्या राहिल्या. तिथे फक्त इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. अन्यथा प्रत्येक ओव्हरमध्ये दुहेरी अंकामध्ये धावा गेल्या होत्या पहिल्या डावामध्ये.
प्रीमियर लीगचं क्रिकेट. सध्याच्या घडीला आपण बऱ्याचशा प्रीमियर लीग पाहतोय. याच मैदानावरती ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग देखील आपण एन्जॉय केली. काही दिवसांअगोदर डोंबिवली प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि 50% जसं चंदू सरांनी देखील म्हटलं की सध्याचं टेनिस बॉल क्रिकेट आणि फॉर्मॅटचा आपण विचार केला ग्रामीण खुला गट त्यापेक्षा 50% प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 9 धावा. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर बॉल बाकी आहेत ते 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 66 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वरती संचित पाटील शिरडोनचा हा यंगस्टर आहे. सुभाष पाटील यांचे चिरंजीव. अर्ध्या तासात तुम्हाला डाव कंप्लीट करायचा ही देखील महत्त्वपूर्ण सूचना आहे जी ऑलरेडी आम्ही या डावाच्या सुरुवातीलाच केलेली आहे. थोडंसं फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. पर ओव्हर नंतर दररोज आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायच्या लीग स्टेजला. दमन जीशाच्या अगेन्स्ट आयांश ईश्वर 11 मध्ये ही लढत आपण सध्या तरी एन्जॉय करतोय. पहिला सामना यानंतरच्या मॅचचा टॉस झालेला आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो तन्मय प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला VTS रिअल टर्फ. संचित बॉलिंग मार्क वरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून समोर मयूर आहे आणि 2 सिनियर प्लेयर आहेत मयूर दातीलकर आणि सिद्धू पाटीलला आपण मैदानाचा आत पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता. मिस्की हुक पण गॅप मध्ये पडेल. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मधून जरूर फिल्डर. त्या अगोदर शॉट फाईन लेगचा फिल्डर ट्रिपलचा कॉल दिलाय सिद्धूने पण थ्रो येतोय त्यामुळे त्याला थांबावं लागलं. 2 धावांनीशी स्कोरबोर्ड जरूर पुढे चाललंय. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 धावा 11 रन्स. काही चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात. वेगवान चेंडू जरूर आपण बघितलं. लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेला हा गोलंदाज आहे संचित पाटील शिरडोन संघाकडून, ज्याला आपण मागच्या 2 वर्षांमध्ये बघितलंय. आणि यंगस्टर सध्याच्या घडीला प्रत्येक गावामध्ये खास करून गोलंदाज वेगवान गोलंदाज आहेत. त्यामध्ये यंगस्टरचा भरणा प्रत्येक गावामध्ये आणि सध्या तरी कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये हर्षद भंडारे आपल्याला पाहायला मिळाला हेदुटणेचा. वपीस हवेत आहे मिड ऑफच्या वरतून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल आलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता पण त्याची टीम नॉकआउट स्टेज पर्यंत पोहोचू शकली नाही. धाव फलकावरती 15. मयूरच्या बॅटमधून आलाय चौकार. लॉंग ऑफला आता फिल्डर सेट. लेग स्टंपला बॉल टाकलाय. हार्ड लेंथला हिट केल्यानंतर मयूर दातीलकरचा हिट. दणका दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. षटकार. नामवंत खेळाडू आणि उद्योजक भरतदादा पाटील शिरडोन यांचे आगमन झालेलं सुस्वागतम. मागचा आपण बघितला ओव्हर पिच पडला मिड ऑफच्या वरतून काढला. लॉंग ऑफ सेट केला आणि शॉर्ट बॉल टाकला. तो लेग स्टंपला गेला. तिथून थेट तो मयूर दातीलकरच्या बॅटवरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 21 धावा. 4 जून बॅटिंग. सेकंड पॉवर प्ले मध्ये सध्या तरी आपण पाहतोय संचितच्या अगेन आक्रमण केलंय. मयूरने पहिल्या 3 बॉलवरती जमवल्यात 12. हवेत खेळला मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे धीरज. सोपा झेल आणि येते विकेट. मयूर दातीलकर बाद. दुसरा धक्का.
होतं तिकडे लॉफ्ट करायचं होतं मयूरला. बॉल बॅटचा वरती चढला, राईट झाला होता आणि संचितला मिळत असताना विकेट. ही गरज होती कारण मयूर दातीलकर मात्र आक्रमण करत होता. मागच्या 3 बॉलवरती 12 धावा त्याने जमवल्या होत्या आणि त्याची विकेट येते. भरतदादा पाटील शिरडोन यांच्याकडून संचितला प्रत्येक विकेटसाठी 500चं पारितोषिक आहे. ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत वडोली शिरडोनचे आणि नामवंत खेळाडू देखील आहेत. शिरडोनचाच आता आविष्कार मैदानाचा हात आलाय. गोलंदाज देखील शिरडोनचा आहे आणि चौकार षटकारांसाठी देखील भरतदादा पाटील यांच्याकडून आविष्कारला देखील 500चं पारितोषिक आहे. संचितच्या अगेन्स्ट आविष्कार. स्विच केलंय. ओहो, मिसफील्ड झाली आहे शॉर्ट कव्हरला कॅप्टन हर्षद कडून आणि बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहतोय 29. दोन ओव्हर्स मध्ये आपण पाहतो 29 धावा. चांगल्या पद्धतीने पॉवर इथे कॅपिटलाइज करण्यात आलंय. फर्स्ट इनिंग आपण कम्पेअर केला, फर्स्ट ओव्हर 14 होत्या. अंपायरचा सिग्नल येतोय, पहा टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका आपण आणि लगेचच फिल्डिंग सेट करा. बॉल बाकी 24 आणि 24 बॉलमध्ये गरज आहे ती 46 धावांची. 46 रिक्वायर्ड, रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. 2 विकेट गेल्यात, मात्र बॅटिंग चांगली झाली. विकेटचा कोणता इम्पॅक्ट आपल्याला तेवढा भावेश पाहायला मिळाला नाही, कारण सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये जरूर 12 धावा मयूर दातीलकरने जोडल्या आणि जसा 5व्या बॉलवरती आविष्कार मैदानाचा हाताला 2 चौकार, रिव्हर्स स्वीप, स्कूपचे फटके, खास करून ऑन साईडला डीप फाईन लेग असेल अथवा डीप बॅकवर्ड पॉइंट या रिझन मध्ये बिहाइंड द विकेट जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी माहीर असलेला आविष्कार. त्याने 2 आविष्कार केले, 2 चौकारांसह धावसंख्या आपण बघितली. आयन्स ईश्वर 11चे 29 धावा फलकावरती. 24 बॉलमध्ये 46 बनवायचे आहेत. या क्षणाला काय पाहिजे आयन्स ईश्वर 11 अगेन्स्ट नमन जीशाला? तर विकेट पाहिजेत त्यांना, कारण पॅव्हलियनमध्ये जर तुम्ही बघितलं तर भावेश पवार अजूनही मैदानाचा आत आला नाही. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे. ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आपण आहोत. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. 24 बॉल 46 गरज आहे आयन्स ईश्वर 11ला आणि कंटिन्यू करत असताना दहिसर एक्सप्रेस सुमित भोईर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. स्क्वेअर ड्राइव्ह कवसला चाललाय बॉल डीप मधून फिल्डर वेगाने बॉलवरती डबलचा कॉल आहे. थ्रो कदाचित मी म्हणेन स्ट्रायकिंग एंडला करायला पाहिजे होता. धावा मिळतात त्या 2 आणि 2 धावांनी. स्कोर जर आपण बघितला तर तो जाऊन पोहोचला 31. स्क्वेअर ड्राइव्ह हा फटका फार कमी आपल्याला पाहायला मिळतो, फार लेट खेळला जातो. त्या तुलनेमध्ये कव्हरचे आपण फटके फार पाहतो. कव्हर ड्राइव्ह लेट खेळत 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 31. 23 बॉलमध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे आयन्स ईश्वर 11ला. स्टेप आउट झालाय, स्लाइस झाला बॉल बॅटवरती, शॉट थर्डला थोडंसं फंबल्ड झालं स्वप्नील कडून आणि त्यामध्ये येत असताना एक धाव. सिंगल सोबत स्कोर आपण बघितला तर तो 32. या डावामध्ये धावसंख्या कुठेच थांबली नाही. 2 विकेट, तेच फक्त 2 आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाले. इव्हन प्रत्येक बॉलवरती धाव आली आहे. आतापर्यंत 4 चौकार, 2 डबल, 4 सिंगल आणि 1 षटकार देखील आपल्याला भावेश या डावामध्ये पाहायला मिळालाय. धावफलकाला स्टिकी ठेवलं, प्रत्येक फलंदाजाने हे काम केलेलं आहे, त्यामुळे धावसंख्येची कमतरता आतापर्यंत तरी जाणवत नाही. 22 बॉलचा खेळ बाकी, 43 धावांची अजूनही गरज. इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल बॅटचा हात लागला, मिडॉनला फिल्डर आहे तो. जर कदाचित धावत आला असता बॉलवरती स्टार्ट घेतला असता तर चान्स बनली असती, मात्र आकाश थांबलेला आहे.
कदाचित मागे फिल्डर नाही, मिसफिल्ड झाली आणि काही धावा मिळू शकतात. रिस्क आहे तो रन आहे, रिस्क बॅटर्सने देखील घेतली होती. सिंगल सोबत आपण पाहतोय 33 धावा सध्या तरी धावा फलकावरती. डॉट बॉल टाकावे लागतील, प्रेशर क्रिएट करावा लागेल तर धावा थांबतील. स्टेप आउट होऊन लॉफ्ट केलाय, ट्रेडमार्क सिद्धू पाटीलचा लॉंग ऑफला क्लिअर करणारा मोठा षटकार. पोचलं ते 39च्या घरात आणि आता बॉल बाकी असताना 20 धावा पाहिजेत त्या 36. स्टेप आउटहून स्ट्रेट बॅटने बराच वेळेला आपण हे षटकार सिद्धूच्या बॅटमधून बघितलेले आहेत. पहिल्या डावामध्ये एक गोष्ट जरूर आपल्याला पाहायला मिळाली की 22च्या 2 ओव्हर्समध्ये इकॉनॉमिकल त्या दोन्ही ओव्हर्स होत्या आणि 12 मधून 8 बॉल डॉट टाकले होते भावेश पवारने. 2015 आय थिंक 16 मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 22 विकेट खुल्या गटामधून विनर स्पोर्ट्स नालासोपारा टीममधून खेळत असताना भावेशने मिळवल्या होत्या. वन्स अगेन हवेत आहे बॉल, पण फील्डर डीप मध्ये बॅकफुट पॉइंट कडे. सेकंडचा कॉल दिलाय आणि याचं पूर्ण श्रेय जाईल सिद्धूला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 मिळतात, 2 सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 41. 41 धावा फलकावरती आहेत, 1 बॉल आणि बाकी. चर्चा करावी लागते विशालला सुमित सोबत, कारण विकेट येत नाहीयेत पण त्यातल्या त्या डॉट बॉल देखील येत नाहीयेत आणि त्यामुळे समीकरण मात्र थोडंसं सोपं होत असताना आपण पाहतोय. बॉल बाकी 19 तर धावा पाहिजेत त्या 34 बॅटिंग करणाऱ्या आयांश ईश्वरी 11ला. मॅच हळूहळू आपण बघितली तर चालली आयांश ईश्वरीच्या बाजूने, पण जर डॉट बॉल येत राहिले त्यामध्ये एखाद दुसरी विकेट मॅच बदलू शकते. शेवटचा बॉल आहे, सिद्धू ऑफस्टमचा गार्ड घेऊन ऑलरेडी उभा आता. स्टेप आउट एज आहे, शॉर्ट थर्डला स्वप्नील, बटरफ्लाय कॅच चांगला झेल आणि जाता जाता सुमितने विकेट काढले. 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 विकेटचं नुकसान. आयन्स ईश्वरी 11 ऑन 41. बॉल बाकी 18 आणि धावा पाहिजेत त्या 34. थँक्यू दिजे. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय उद्योगपती आणि काटे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच काशीनाथ दादा कान्हा पाटील, कार्यसम्राट माजी सरपंच एदुटणेचे तकदीरचे कान, त्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आपल्या विभागातील GD कदम सर आणि निळजेचे आपले ज्येष्ठ नागरिक आदरणीय सुनीलजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या मॅच मध्ये कुठेतरी पारडं थोडं का होईना वजनदार आहे ते बॅटिंग करणाऱ्या संघाचा. मैदानाचा हात आलाय आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट मधल्या अष्टपैलूंच्या अव्वल यादीमधलं मोठं नाव भावेश पवार. खुल्या गटातील स्पर्धा सध्या गाजवतोय, कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला तितकीशी हंगामामध्ये अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. नेहमीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला प्राधान्य देणारा भावेश नुकतीच खुल्या गटामधून 4 ते 5 लाखाची मालिकावीरची BMW बाईक देखील त्याने जिंकली. कालची रात्र 25 बॉल 84 धावांचं वादळ गोव्यामध्ये घोंगावलं होतं. बॉलिंग तशीच झाली आहे आणि स्वप्न मगाशी म्हणून मुद्दामून भावेशला विचारण्यात आलं होतं की तुझं स्वप्न काय बाकी अजून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तसं त्याने म्हटलं आता काही उरलं नाही. ISPL जिंकली, बेस्ट बॉलर होतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील खुल्या गटामधून जिंकलो, स्वर्गीय रतनबुवा पाटील ग्रामीण गटामधून जिंकलो. बऱ्याचशा पारितोषिक इंडिव्हिज्युअल मिळालेली आहेत, ग्रामीण संघामधून मला मिळालेली आहेत, खुल्या गटामधून मिळालेली आहेत. आता एकच जिद्द आहे, प्रत्येक मॅच जिंकली पाहिजे आणि ती जिद्द उराशी बागून पुन्हा मैदानाचा हाताला. कॅप्टन येतो दुसऱ्या बाजूने हर्षद ठोंबरे.
गोला टाकलाय स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केलाय ओव्हर पिचला दाखवली जागा लॉंग ऑफची आविष्कारचा तिसरा आविष्कार षटकार. लेक्समला जरूर बॉल होता चांगला फ्लिक केलाय डीप मध्ये वाडिश लॉंग ऑन कडे अजय आलाय पण इथे या मॅच मध्ये जर आपण बघितलं पारडं वजनदार आहे या क्षणाला विकेट जायला नको म्हणून भावेशने थांबवले आणि सिंगल सोबत सध्याचा स्कोर आपण पाहतोय 48 बॉल बाकी आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे ती आयांश ईश्वर 11ला 70-70 या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे. मॅनेजिंग डायरेक्टर भूपेशजी कराळे आमच्या सोबत आहेत. फार मेहनत आहे भूपेशजी देखील या वाहिनीमध्ये तो जोडला गेला आणि गेल्या काही वर्षांमध्ये 70-70ने जे काही विक्रम केलेले आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना आपण सर्वांनीच बघितलेले आहेत. भूपेशचं तितकंच योगदान आहे आणि आज 6 कॅमेऱ्यांसह ही स्पर्धा टेलिकास्ट करण्यात येते. दोन्ही टीम्स तुम्हाला एक विनंती आहे बॅटिंग करणारी टीम आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने जाऊन थांबा आणि फिल्डिंग करणारी टीम तुम्हालाही रेडी राहायचं आहे. ही मॅच जशी कंप्लीट होईल तसं तुम्हाला मैदानाच्या आत उतरायचं आहे. त्याचं प्रमुख कारण की आज थोडंसं आपण उशिराने आहोत शेड्यूलनुसार. ओपनिंग सेरेमनीला देखील आपला बराचसा वेळ गेला पण मैदानाचा आता आपण जाऊयात. स्ट्रायकिंग एंडला भावेश उभा आहे. ही मॅच थोडीशी सोपी आहे कारण 16 बॉल 27 धावांची गरज आहे. या क्षणाला ही मॅच कठीण बनवण्यासाठी नमन जीशाच्या गोलंदाजांना जे काय करायचं ते त्यांना करायचं आहे. मिड ऑफ 8 ठेवला भावेशसाठी. ऑन साईडला 3 डीप मध्ये स्टेप आउट डाऊन दी ग्राउंड मिड ऑफ आत आहे लॉंग ऑफला फिल्डर येतोय मात्र त्याचा वाक्या बाहेर षटकार. किती स्ट्रॉंग आहे फोर्सने हा फटका खेळला लेंथ पर्यंत पोहोचला आणि डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट बॅटने या षटकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 54 धावा. उलटा पील निघालाय भावेश येते विकेट फलंदाज बाद. छोटीशी टीम मीटिंग त्यामध्ये ठरलंय आता सामना सोडायचा नाही. भावेशची विकेट पाहिजे होती ती विकेट त्यांना मिळाली आहे. सिद्धूने अटॅक केला होता त्याची विकेट मिळाली आहे. मयूरने अटॅक केला त्याची विकेट मिळाली आहे. सुरुवातीला आदित्य होता त्याची विकेट मिळाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने आविष्कार पाटील उभा आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आला 16 धावा तर दुसऱ्या बाजूने मैदानाचा आत येत असताना नॅट नंबर 6 प्रदीप काळन हे दुटणेच आहे. प्रदीप आणि आता इक्वेशन बदलतंय 14 बॉलमध्ये 21 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. आयांश ईश्वर 11ला नमन जीशाच्या अगेन्स्ट पहिला सामना आपण एन्जॉय करत आहोत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग तिसरं पर्व 16 संघांचा समावेश आहे. दररोज लीग स्टेजला तुम्हाला 4 संघ पाहायला मिळतील अँड देन क्वार्टर फायनल्समध्ये सुपर 8. यस थोडंसं फास्ट खेळायचं प्लीज. वारंवार तुम्हाला आम्ही वेळ संदर्भात सूचना करत आहोत. एखाद्या संघाला लो ओव्हर रेटमुळे पॅनल्टी बसू शकते. लास्ट मॅच तुम्हालाच खेळायचे तेव्हा बॅड लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आम्ही 5 मॅचेसचा शेड्यूल कोणत्याही परिस्थितीमध्ये आज कम्प्लीटच करणार आहोत लक्षात घ्या. आपण 14 बॉल 21 शॉर्ट बॉल मिस टायमिंग लॉंग ऑफ थोडा उशिराने धावलाय मात्र तो पोहोचू शकला नाही. फिल्डिंग चांगली झाली डबलला चान्स घेतली आहे आणि तिकडे जाते विकेट. कॉल नव्हता कोऑर्डिनेशन नाही आणि पहिलीदा पूर्ण झाल्यानंतर येते रनआउटची विकेट प्रदीप बाद.
ती गरज आहे हर्षद कर्णधार. लीडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ऍक्शन. आणि ते ऍक्शन या मॅच मध्ये हर्षद कडून आपण पाहतोय. 22व्या विकेट नंतर रनआउटची विकेट. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 13 बॉल 20 धावांची गरज आहे. गोरख नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटला थांबला होता, जस्ट कट करायचं होतं. आतली कडा घेऊन सिली पॉइंट कडे बॉल. गोरखकडे स्ट्राईक असेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करणाऱ्या अयांश ईश्वर 11चा धावफलक. 5 गडी बाद 56 धावा. बॉल बाकी आहेत 12. धावा पाहिजेत 19. आविष्कार सेट बॅटर आहे, ज्याचा बॅटमधून आपण आतापर्यंत 16 धावा बघितलेल्या आहेत. त्याचं मैदानाच्या शेवटपर्यंत राहणं हे फार महत्त्वपूर्ण असेल. पाहूयात त्याची विकेट दुसऱ्या बाजूने. त्यासाठी ही टीम मीटिंग आपण जरूर पाहतो. अंपायरचा सिग्नल येते पहा. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही टीम मीटिंग करत आहात. थोडं लक्ष असू द्या वेळेकडे. बारा बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. हे देखील धावफलक जर आपण बघितलं भावेश, पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 20 आल्या. हा ग्राफ फार वरती गेला, पुन्हा खाली आला. थर्ड ओव्हरमध्ये 12. देन इकडे आता वरती आपण पाहतोय, कारण 15 धावा आपल्याला या षटकामध्ये हर्ष टोमरेच्या पाहायला मिळाल्यात. आणि या बॉलिंग युनिटमधून सुमित भोईरची 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत. थर्ड ओव्हरमध्ये आपल्याला सुमित जरूर कंटिन्यू करत असताना पाहायला मिळाला. संचित की मग हर्षद पुन्हा कंटिन्यू करेल हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पण 5वं षटक कोण टाकेल, आणि अर्थातच या आता टीम मीटिंग नंतर अजय पाटीलने बॉल हातात घेतलेला आहे, जो आयकॉन आहे आज संघाचा. अजयने देखील चांगली बॅटिंग केलेली, मात्र आता ही गोलंदाजी. 12 बॉल 19 धावांचं समीकरण आहे. हे षटक गोरख मांगरूळ आणि आविष्कार अटॅक करतील की 8 ते 9 धावा आल्या. लास्ट ओव्हरमध्ये आपण चान्स घेऊ. ही रणनीती प्लॅनिंग, इट्स अ पार्ट ऑफ गेम. त्यामुळे आपण पाहूयात कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होणार आहे. मॅच कशी जाणार आहे पुढे. मॅच कशी जाऊ द्या, शेवटपर्यंत जर आली तर क्रिकेटचा परमोच्च आनंद इथे असलेल्या क्रीडा रसिकांना घेता येतो. लाईव्ह 70-70 सोबत सध्या जे जोडलेले आहेत त्यांनाही घेता येतो. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दिवस पहिला आहे, पर्व तिसरा आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित GPL ग्रामीण प्रीमियर लीग. वेळ जास्त चाललाय, पुन्हा आम्ही सूचना करतोय तुम्हाला. जवळपास आता 1:15 वाजत आलेले आहेत आणि यानंतर देखील आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, आपण वेळेकडे देखील थोडं लक्ष असू द्या आपलं. फिल्डर सेट आहेत. लॉंग ऑनला, मिड विकेटला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीपमध्ये फाईन लेग 8 ठेवला आहे. शॉर्ट थर्डला 8 फिल्डर आहे. पॉईंटला 8 ठेवलं आहे. डीपमध्ये आपण पाहतो डिपिश कव्हर पॉईंट, देन एक्स्ट्रा कव्हर आउट आहे. लॉंग ऑफ बाहेर. 12 बॉल 19. अजय पाटील खेचून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला, मागे चालला तडी फाईन लेग कडे. हर्षद कव्हर करतोय. 2 धावा. आविष्कार चान्स घेतोय थर्ड साठी, थ्रो येतोय बट 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांनीशी स्कोर आपण जर बघितला पुढे जात असताना तो 59 वरती. या मॅच मध्ये गणित बदलत असताना 11 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. तिसरी धावच्या वेगाने आविष्कार धावला होता. फाईन लेगला होता हर्षद, तिथून त्यालाही फार धावावं लागलं. जवळपास डीप फाईन लेग कडे बॉलला अडवण्यासाठी तो धावला, तिथून उचलून थ्रो केलाय त्याने. इक्वेशन 11 बॉलमध्ये 16 पाहिजेत. प्रत्येक बॉलवरती काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. जो फिल्डर अगोदर स्क्वेरिश होता तो लॉंग लेगला आलेला आहे. मिड विकेटला 8 ठेवलेला आहे. आणि जो कव्हर पॉइंटला होता तो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आलाय. 11 चेंडू 16 धावा अजय कोळेगावेंकडून. बॅकफुटला जरूर कट करायचं होतं. अपील होते, मात्र अजयला विशाल सांगतायत की एज नाहीये. बॅटर सेफ आहे. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आता टोचणारे असतील. प्रत्येक डॉट बॉल टोचणार आहे. पॅव्हिलियन थोडंसं शांत झालंय. जे 3 ओव्हरमध्ये अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल होती, टाळ्या येत होत्या, धावा बनत होत्या. 3 ओव्हर मध्ये आपण जर विचार केला तर धावा बनल्या होत्या जवळपास 41. 10 बॉल 16 धावांची गरज आहे. उल्लेन टाकलाय, एज घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेग कडे, मात्र 1 धाव सहजरित्या मिळते. त्यामुळे हर्षदने चान्स घेतली नाही. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण जर बघितला तर तो जाऊन पोहोचलाय 60 धावा. धावा फलकावरती लागल्यात. इक्वेशन बदलतंय. 9 बॉल 15 धावा. अजयला हेच करायचंय. बाउंड्रीज मध्ये बॉलला कन्वर्ट करू द्यायचं नाही. आणि दुसऱ्या बाजूने एक बाउंड्री शोधत आहे दोन्ही बॅटर्स. 10 धावा 8 धावा जर उरल्या तर 6 बॉलमध्ये इझी असतील. पण जर 10 पेक्षा जास्त उरल्या तर मॅच दोन्ही बाजूने असेल. मोमेंटम आपण सांगू शकत नाही कोणत्या संघाच्या बाजूने. 9 बॉलमध्ये 15 धावा सध्या तरी आपण पाहतोय. पहिल्या डावाचा आपण विचार केला, विकेट पडले होते ते 4.
इथे आतापर्यंत पडलेत 5 म्हणजे 9 बॉल 15 धावा कंपल्सरी तुम्हाला बनवायचे आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर चांगला चेंडू हलका राईज झाला हलका आत आला पण प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. सुपर अंडर प्रेशर हे षटक होतं आणि सध्या तरी ती गोलंदाजी अजय कडून तो आत्मविश्वास त्याचा पाहायला मिळाला. त्या टीम मीटिंग मध्ये जरूर तो चेंडू सोपत असताना स्वतःकडे पाहायला मिळालाय आणि आताच समीकरण बदलतंय. 8 बॉल 15 धावा. पहिला सामना क्लोज येतोय ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 अंश 11च्या अगेन्स्ट नमनजी ईशा. शॉर्ट बॉल कट करायचा होता. इट इज वाईड. ऑफस्टमचा बराच बाहेर बॉल निघाला होता. अजय सांगत होता आपण रेफर करूया बट विशाल सांगतोय की नाही हा वाईट बॉल आहे. रेफर करू शकता तुम्ही. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे प्रत्येक डावामध्ये. जो एज आणि लेग बिफोर विकेटसाठी फक्त नसेल अन्य सर्व गोष्टींसाठी तुम्ही रेफर करू शकता. वाईड आलाय. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 61 बॉल बाकी आहेत या मॅच मधले. 8 धावा पाहिजेत. 14 चान्स घेतोय गोरख मांगरूळकर एका मोठ्या फटक्यासाठी. मोठा फटका येईल डॉट बॉल येईल. 8-14चं समीकरण आहे. इंटरेस्टिंग मॅच. पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये सध्या तरी. त्या मॅच मध्ये पारडं वजनदार होतं. गाडी ऑन ट्रॅक होती. अंश ईश्वर 11ची ती मात्र रुळावरून घसरली जेव्हा 4थ्या षटकामध्ये 2 विकेट आल्या. 22ची प्रदीप काळेंची. शॉर्ट बॉल होता हुक केला. फाईन लेगचा वरतून काढलंय. डीप फाईन लेगला बॉल येतोय चौकार. तर 65 इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. हाच जो चौकार पाहिजे होता बॅटिंग करणाऱ्या अंश ईश्वर 11ला तो आलाय. सामन्यामध्ये 7 बॉल बाकी आहेत आणि 10 धावांची आता गरज आहे. मॅच इथूनही बनवू शकते. दोन्ही बाजूने संघर्ष तितकाच शिगेला पोहोचलेला आहे. अजयचा एक खराब बॉल मिडल स्टंप वरती आला. शॉर्ट बॉल फाईन लेगचा वरतून चांगल्या पद्धतीने हुक करत असताना बॅलन्स स्ट्रोक पाहायला मिळाला. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक होता. खात्रीदायक चौकार. चौकारासोबत 65. 7 बॉल 10 धावांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वपूर्ण असेल. अजय वन्स अगेन. कमी गतीने टाकलाय पण लेग स्टंपला सोडून जातोय. अंपायरचा सिग्नल वाईड आणि फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. त्यांचं मत आहे बॉल स्टंप वरतून आलाय पण अंपायरने सांगितलंय की लेग स्टंपच्या बाहेर. थर्ड अंपायर आपल्याला सिग्नल देतील एक्झॅक्ट बॉल कसा आहे. डॉट आला तर 10 पाहिजे असतील लास्ट ओव्हरमध्ये. अन्यथा चान्स मिळेल गोरख मांगरूळकरला. एक मोठा फटका ऑलरेडी आलेला आहे चौकाराने या मॅच मध्ये. ते देखील आलेले आहेत. दोन्ही बाजूने संघर्ष आपण पाहतोय आणि झिगझॅकी मॅच. कधी इकडे कधी तिकडे दोन्ही बाजूला आपण पाहतोय. भावेशच्या विकेटने खऱ्या अर्थाने मॅच बनली. अन्यथा तिकडून सामन्यामध्ये आपण इक्वेशन बघितलं फार सोपं होतं अंश ईश्वरीसाठी. मात्र हर्षदने काढलेली विकेट. थर्ड अंपायरचा सिग्नल येत असताना रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज व्हाईट बॉल अँड 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सरचा कोठा तुमचा संपलेला या षटकामधला. बॉल बाकी आहेत आता 7 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. पुढच्या दोन्ही टीम्स तयार. आपण पुन्हा एकदा सिग्नल देईन मी. तन्मय प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ येतो VTS रिअल टर्फ. टॉस झालेला आहे. 7 बॉल 9 धावांची गरज आहे. वाईड आला. 7 बॉल 9. अजय हाफ वॉली जरूर. गॅप मध्ये बॉल चालला. वाईडिश लॉंग ऑन कडे आणि बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आला आणखी एक चौकार. या चौकारासोबत धावफलक पोहोचलंय ते 70 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल गरज आहे 5 धावांची. दादा जेव्हा जेव्हा असतात संगीत कक्षामध्ये अशी तुम्हाला जुणी
आणि सुंदर गाणी ऐकायला मिळतील. जुनं ते सोनं असतं. आगरी कोळी गीत जेव्हा वाजतं प्रत्येकाची कंबर आपसूक थिरकते. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज. गोरखच्या बॅटमधून आलेले 2 चौकार मॅच बनवतायत अयांश ईश्वर 11 साठी. चर्चा आता आपण सध्या पाहतोय. मात्र नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या संघांसाठी सूचना आहेत. आपण रेडी राहा. शेवटचा बॉल पडल्याबरोबर फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला लगेचच उतरायचं आहे. आणि या मॅच मध्ये खेळणाऱ्या संघांना विनंती आहे आणि यापुढे जे संघ खेळतात मॅच कंप्लीट झाल्यानंतर हस्तांदोलन लगेचच करा. हँडशेक करून तुम्हाला हे मैदान लगेचच सोडायचं आहे. 6 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. हर्षद पुन्हा आलाय. कॅप्टनने जबाबदारी स्वीकारली आहे. आविष्कार आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट आपण जर बघितलं तर फक्त एकच बॉल डॉट आलेला आहे. जर आता डॉट बॉल आले, विकेट आल्या तर या मॅच मध्ये नमन जीशा देखील त्यांचे आव्हान जरूर असेल. हर्षद सध्या बॉलिंग मार्क वरती तयार आहे. फील्ड पोझिशन सिलिमी डॉन एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला आत आहे. बॅकवर्ड पॉइंट मागे लॉंग ऑफ बाहेर आहे. ऑन साइडला 3 आपण पाहतोय. लॉंग लेग्स डीप मिड विकेट अँड देन लॉंग ऑन. लेग स्टम्पला सोडूनच जात होता. एज घेतले बॉल डीप फाईन लेगला. मोठी गॅप. नो चान्स फॉर फिल्डर. आलाय चौकार. गेला. एज घेतले आणि शॉर्ट फाईन लेगला भेदून गेलाय. स्कोर इज लेवल. विजयासाठी अजून एका धावेची गरज आहे आणि ती तुम्हाला बनवावीच लागेल बिकॉज एक्स्ट्रा जास्त विकेट पडल्या त्या डावामध्ये. 5 बॉलमध्ये अजून एका धावेची गरज आहे. मॅच मध्ये विशाल सध्या तरी फील्ड सेट करतात आणि स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचे शेजारी वाढलेत. अम्ब्रेला फील्ड पोझिशन. 5 बॉल 1. आत आला बॉल. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव काढायचे त्यामुळे मात्र ही मॅच बनवू शकते का? आता या सामना कायम आहे. 4 बॉल 1 आणि ती 1 धाव तुम्हाला बनवायचीच आहे. पुन्हा एकदा सांगेन पहिल्या डावमध्ये विकेट पडले होते 4. आतापर्यंत इथे पडलेत 5. 4 बॉल 1 धाव. अयांश ईश्वर 11च्या अगेन्स्ट नमन जीशा मध्ये पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. हर्ष ठोंबरे वन्स अगेन. ओहो हो हो. ऑफ स्टंपचा बाहेर पडलेला बॉल मागचा आत आला. यावेळेला बाहेर काढलाय. एज घेऊन आविष्कारची विकेट. मॅच काय आहे कुठे जाऊ नका. 3 बॉल मध्ये बनवायची आहे 1 धाव. पंधरा धावा जरूर खर्च झाल्या होत्या. मात्र त्यानंतर लास्ट ओव्हर मध्ये जरूर आलाय आणि आता या मॅच मध्ये रंगतदार अवस्था आपण सध्या तरी पाहतोय. 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज होती. डॉट गेला आणि आविष्कारची विकेट देखील गेली. सेट बॅटर मैदानाच्या बाहेर गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी. बॉलिंग ऍक्शन वरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. मात्र आपण इक्वेशन जर बघितलं तर 3 बॉल मध्ये आता 1 धावेची अजूनही गरज आहे. आविष्कारची विकेट गेलेली आहे. मॅच बनवू शकते. नौका बॅटर योगेश. होम ग्राउंड वरती योगेश विजेचाच आहे. याच मैदानावरती बराच वेळ प्रॅक्टिस त्याने केलेली आहे. सराव केलेला आहे. मात्र आता मॅच अंडर प्रेशर. 3 बॉल मध्ये 1 धाव. टी जर आली तर मॅच मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमची असेल. अन्यथा हर्षद टोमरेने दाखवलं मागच्या 2 बॉलवरती. चौकार जरी आला असला पहिला बॉल खराब होता. त्यानंतर त्याने कमबॅक केलेला आहे आणि फील्ड पोझिशन सध्या चेंजेस आपण वारंवार पाहतोय. ऑफ साइडला 3 आहेत. आत पॉइंट आत आहे थोडंसं. त्यानंतर शॉर्ट कव्हरला एक फिल्डर आहे. सिली मिड ऑफ आहे. लॉंग ऑफ थोडासा आत आला. मिड ऑन सिली मिड ऑन शॉर्ट फाईन लेगला आणि कॅचिंग पोझिशनला सध्या तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतो. मिड विकेटला लॉंग ऑनला. 3 बॉल 1. नमन जीशा 11च्या अगेन्स्ट
आयांश ईश्वर 11 मध्ये हा सामना आपण एन्जॉय करतोय. पहिला सामना सीझन 3 चा 3 बॉल 1. कोलाथेच हवेत. ओ बटरफ्लाय कॅच. मॅच अजूनही कायम आहे. जबरदस्त कॅच पडलेच लिटिल मास्टर स्वप्नील कडून. योग्यशी विकेट. 2 बॉल 1 धावेची गरज. असेल की ही मॅच आता इकडे जाणार आहे नमन जीशाच्या बाजूने. मॅच अजूनही कायम असेल आणि 1 धाव बनवत असताना पुढच्या काही बॉलवरती इतकं जावं लागेल. लागोपाठ 2 विकेट आले. 2 बॉलचा खेळ बाकी आणि 1 धावेची गरज आहे. हर्षल पाटील नवीन बॅट इनात नंबर 9 मैदानाचा आत आलाय. विकेट आविष्कारची आली. कॉट बाइंड देन शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली स्वप्नील कडून. आणि ह्या मॅच मध्ये आता हर्ष टोमने देखील जीव ओतलेला आहे. चित्त थरारक सामना आहे. कर्णधार लढतोय. नेतृत्व चांगलं सध्या तरी लास्ट ओव्हर मध्ये हर्षल पाटील. 2 बॉल 1 धाव पाहिजे. विकेट तर जास्त पडल्या त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला हे 1 धाव बनवायचीच आहे. हर्षद तयार होतोय. प्रेशर या मॅच हँडल जो करेल तो हा सामना जिंकणार आहे. सिली पॉइंट आता फॉरवर्ड मध्ये येत आहे त्या ठिकाणी. येस 1 धाव. काही चर्चा जरूर आपण विशाल आणि हर्षद मध्ये पाहत आहोत. मात्र वयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 2 बॉल 1. ओहो नॉस्ट्राकेटला थ्रो येतो. रनआउटचा चान्स आहे. मॅच कायम. हर्षलची विकेट. गोरख सरकला स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॅटर जरूर ऑफ स्ट्राईक असेल. मात्र शेवटच्या 1 बॉल मध्ये आयांश ईश्वर 11 ला नमन जीशा चांगेस बनवावीच लागेल. विजयासाठी 1 धाव. मॅच 6 बॉल 5 चा सामना होता. पहिल्या बॉलवरती चौकार. देन 5 बॉल 1 4 बॉल 1 3 बॉल 1 2 बॉल 1 आणि 1 बॉल 1 धाव. हा सामना पहिलाच सामना आहे सीझन 3 चा. रोमहर्षक आहे. प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि सामना शेवटपर्यंत जावा हेच प्रेक्षकांचं उद्दिष्ट असतं. आणि सीझन 3 ने पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला दाखवून दिलंय. पहिला सामना नमन जीशा दिनेश दादा पाटील टायगरच्या यांचा मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला आकाश दादा भोईर गेसर नितीनजी फुलोरे खोणी यांचा मालकीचा आयांश ईश्वरी. हर्षद लढतोय. 1 धाव त्याला द्यायची नाही. गोरख स्ट्रायकिंग एंडला आलाय. त्याला बनवायचे 1 धाव. फील्ड पोझिशन शॉर्टलेग मध्ये एक फिल्डर आहे. सिली मिड ऑन फॉरवर्ड स्लिपला सध्या एक फिल्डर थोडासा मागे येतोय. मिड ऑफ आत आहे. शॉर्ट कव्हर कॅचिंगला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. चला तर बघूया शेवटचा बॉल. पहिला मॅचचा विजेता कोण असेल. हर्षद गोरख. 1 बॉल 1. हवेत आहे बॉल आणि बॅकहँड एरियामध्ये चांगला फिनिश. प्रेशरला हँडल करत असताना गोरखने 1 धाव काढली आणि हा सामना जिंकला आयांश ईश्वर 11 ने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक हर्षद ठोंबरे. हार्ड लक नमन जीशा 11. जबरदस्त मॅच झाली. अखेर विजय मिळवला तो आयांश ईश्वरीने. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या